कसे आहात मग सगळे? मजेतच असताना सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर भावांनो, खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्या साध्या व्हिडिओलासुद्धा सपोर्ट करतात आणि माझ्याकडून तुम्हाला रिप्लाय देत नाही मी तुम्हाला. खरंच सॉरी आहे. रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी. माझा आवाज येतो का तुम्हाला? कारण की हाऊस बोलते. दोघं पण झोपले तो बाहेर केलं. पण त्यांना येतं आम्ही झोपीच्या टायमाला मम्मी एवढी व्हिडिओ बनवीत बसली. कारण की झोपले ते. एवढं पाऊस आहे, एवढं थंड वातावरण झालं आहे ना. 6 दिवस झालं रात्रंदिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे. बरं पाऊसच नाही ना, हवा पण तेवढीच चालू आहे. बाहेरचं दार बंद केलं आहे, किचनचं दार बंद केलं आहे आणि बसले एकटेच किचनमध्ये. म्हणलं व्हिडिओ बनवीत बसते. मला पण करमानं झोप आहे ना, म्हणलं व्हिडिओ तरी बनवीत बसते. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू, मला कोणीतरी ना माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या सासरच्या फॅमिलीबद्दल असे काहीतरी कोणी मनाला लागायसारखं बोलले. बरं चला बोललं नका म्हणा. मी ती कमेंट अशी मला समोर दाखवायला आवडत नाही. मी डिलीट मारून टाकत असते कमेंट. कारण की ती कमेंट समोर घ्यायची, ती तुम्हाला दाखवायची की बघा ह्याने अशी शिवी दिली मला, हा असा घाण बोलला, हे स्वतःहून मला दाखवायला हे बिलकुल आवडत नाही कमेंट. म्हणून मी लगेच डिलीट मारते. काही लोक मला म्हणते येतं की ताई तुम्ही कशाला कमेंट डिलीट मारता? तुम्ही सांगा कोणी काय म्हणलं की कशाला सांगायचं. बोलणारे बोलत असतात. बावळट लोक कुठं नादी लागायचं अशा लोकांचं. तर माझ्या परिवाराबद्दल आणि माझ्या मेन गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल कोणीतरी काहीतरी बोलणं मला तर नाही आवडत. मला माझ्या नवऱ्याबद्दल कोणी काय बोललं तुम्हाला खरं सांगेल, एकतर माझा नवरा कधी व्हिडिओमध्ये नाही आहे, कधी तुम्हाला कधी काही बोलत नाही आणि मलासुद्धा नाही. मी किती वर्ष झाले सोशल मीडियावर आहे. टिकटॉकपासून मी सोशल मीडियावर आहे. आजपर्यंत आमच्या मालकाने कधी मला एक शब्द काढला नाही की तू का सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवते म्हणून, का काम करते सोशल मीडियावर, असे कधीच बोलले नाहीत. बरं त्यांची तुमची ओळख पण नाही. कधीतरी महिन्या 2 महिन्यातून ते कधीतरी व्हिडिओ बनवतात. ते पण मी जबरदस्तीने त्यांना बोलले की चला एखादी रील बनवा तर बनवते. त्यांना जास्त कॅमेऱ्यासामने यायला आवडत पण नाही आणि ते तुम्हाला कधी एक शब्दही बोलत नाही. तर तुम्ही एवढे घाण कमेंट करता तरी तुम्हाला कधी काही विचारायला पण जात नाही. तर अशा माणसाला तुम्ही काहीतरी बोलला तर मला नाही आवडलं. पण ठीक आहे, ज्याचा त्याचा स्वभाव असतो. मी आधी पण तुम्हाला बोलले एखाद्याच्या स्वभावाला औषध नसतं. तर माझ्या नवऱ्याबद्दल जर बोलायचं म्हणलं ना, हे बघा परिस्थिती कितीही नाजूक असो, कितीही परिस्थिती नाजूक असो, माणसाचा स्वभाव, घरातली माणसं सगळे हे खूप महत्त्वाचं असतं आणि ज्याला कळतं ना त्यालाच कळतं. माझी परिस्थिती एवढी मोठी नाही, नाजूकच परिस्थिती, पण आमचे घरातले माझे माणसं खूप मोठ्या मनाचे आहेत. अहो त्यांच्या माझ्या नवऱ्यासारखं मन मोठं कोणाचंच नसन, असे मोठ्या मनाचे आहेत ते. मला परिस्थितीचं काय नाही वाटत. मी किती कसे दिवस काढलेत आणि कशा दिवसाचा सामना केलेला आहे मी. मला ह्या गोष्टीचं काही वाटत नाही परिस्थितीबद्दल. कारण की त्या ज्या व्यक्तीने कमेंट केली ना, ते म्हणले किती वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही, तुम्ही आहे तिथंच आहे, जिथली तिथंच आहे तुम्ही. हो असतं, एखाद्याचं नशिबातच तसं असतं. कधी माणूस ना शेवटपर्यंत कष्ट करीत राहिला ना, सुधारण्याचा चान्स नसला ना, तर शेवटपर्यंत कधी एखाद्याची परिस्थिती ना राहते, कोणाकोणाची परिस्थिती तशी. आणि अजून काय आम्ही म्हातारे झालेलो नाही तर की चला लगेचच गाडी बंगला सगळं ऐशाराम भेटेन, असं नसतं. कष्टाला फळ असतं. कष्ट करायला लागतं त्याच्यासाठी आणि आम्ही कष्टच करतो. तर तुम्हाला सांगू, कोणाला कोणाच्या परिस्थितीबद्दल कधीही बोलू नये. जे तो आपल्या घरातला झोपडीत का असताना पण तो स्वतःला अमीरच समजत असतो. आलं लक्षात तुम्हाला? तर मलाच नाही, कधीच कोणाला परिस्थितीबद्दल बोलू नये. अरे तुमच्याकडले 4 पैसे आहेत ना, तर तुम्ही समोरच्याला मदत करा तुम्ही, पण असं बोलून दाखवू नका बावळट म्हणून. आणि मला त्या परिस्थितीचं मी डोक्यात पण घेत नाही. माझ्याकडे काय आहे काय नाही मी डोक्यात घेत नाही. माझा नवरा आणि माझी मुलं हेच माझी धनसंपत्ती आहे मोठी. आलं लक्षात तुमच्या? माझा नवरा आहे तेच माझी संपत्ती आहे. काय करायचं तो पैसा पाणी हे सगळं. पैसा पाणी लागतो नाही असं नाही, पैशाची गरज आहे.
पण कष्ट करतोय ना आपण, नाही असं नाही ना, कष्ट तर करतोच ना. पण माझ्या नवऱ्यापेक्षा मला मोठी गोष्ट कोणचीच नाही आहे. माझा नवरा एक असा माणूस आहे, मी म्हणते असा नवरा कोणाच्या आयुष्यात आहे का नाही ते मला माहीत नाही, पण समजदार तितके. अजून मला कधी त्यांनी म्हणजे वाईट बोलले नाहीत कधी. तसं घरात थोडंफार होत असतं, त्या माझ्या चुकी असते, त्यांच्या नसते. माझ्या चुकी होऊन मला कधीतरी बोलते, पण ते असं मनाला लागण अशी गोष्ट कधी बोलत नाहीत, कधी दुखवत नाहीत, कोणालाच दुखवत नाहीत. ना आईला नाही, बहिणीला नाही, बायकोला नाही, ना मुलांना नाही. त्यांची कसलीच तक्रार नसते. मी कधी कधी त्यांना दुखवते, मी कधी कधी बोलते त्यांना, पण ते कधी मला बोलणार नाहीत. माझा नवरा देवासारखा माणूस आहे, सज्जन माणूस आहे एकदम. आणि तुम्ही म्हणता ना परिस्थिती बदल, तर सगळ्या गोष्टी ना आपल्या मनासारख्या होत नाहीत. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो आणि वेळेनुसारच सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला सांगू परिस्थितीबद्दल पण, माझा नवरा 9 ते 10 वर्ष झालं आजारी होते. आता ठीक झाले. तर ठीक म्हणजे कसे झाले, ते गावाला गेले ना, गावाचं हवा पाणी सगळं चेंज झालं ना, ते गावाला गेले, त्यांना बरं वाटायला लागलं. आता ते दुखण्यातून बाहेर पडलेले आहेत. तुमच्यासारख्या भावाटाला काय सांगून फायदा हो. पण जे लोक माझे चांगले म्हणजे रोज व्हिडिओ बघतात, ते नक्कीच रिप्लाय देते की मी काय बोलत होते आणि कशी बोलत होते, काय चुकीचं बोलत होते का मी. पैसा नसला तरी चालेल, पण आयुष्याचा जोडीदार व्यवस्थित असला ना, ती बाई स्वतःला कधी हार मानित नाही. आलं लक्षात तुमच्या? मी आजपर्यंत कधी हार मानली नाही आणि इथनं पुढं पण हार मानणार नाही. जे काय संकट आहे त्यांना त्याचा सामना करीत राहण्याची सवय मला. बघत राहायचं अजून पुढं काय होणार आहे. एवढं जीवन आहे, जगायचं आहे हां, की नाही. कुठंतरी आपल्याला एखादी गोष्ट खटाकते म्हणून तिथंच हे जीवन सोडून द्यायचं असं आहे का? काही जरी झालं, परिस्थिती नाजूक असो, चांगली परिस्थिती असो, त्या कठीण परिस्थितीचा सामना करायचाच आहे आणि ते करणं गरजेचंच आहे. कष्टाने सगळ्या गोष्टी मिळवल्या जातात दादा. बाप कमाईवर नाही, मी कष्ट करते, माझा नवरा पण आणि मी पण. तुमची बाप कमाई असेल, कष्ट करा, कष्टाने कमावा, तेव्हा समोरच्याला बोलण्याचं भान राहील. समोरच्याला कसं बोलायचं, घरात कसं बोलायचं, बाहेर कसं बोलायचं, सगळ्या गोष्टीचा आज पेच येतो. कारण की तुला कष्टाची सवय नाही, तर तुला बोलण्याची काय सवय असणार आहे तेव्हा. की चांगलं कोणाला बोलावं, चांगलं आणि वाईट तुला काही कळतच नाही. राग नका येऊ देऊ, समजून सांगते तुम्हाला. किती गरीब असला ना, तो स्वतःला अमीरच समजत असतो. हे कधी कोणाला बोलणं, वाईट बोलणं हे सोडून द्यावं. किती दिवसाचं जीवन आहे हे, आणि खूप हे मानवी जीवन म्हणजे खूप छान जीवन आहे. हे कसं जगायचं ना, ते स्वतःला कळलं पाहिजे. ह्याला शिवी दे, त्याला शिवी दे, तो काय बोलला की त्याला मारायला धावून जा, ह्याला काय अर्थ आहे का? सुंदर जीवन आहे ना, तो सुंदरच जगा. आणि 4 पैसे जवळ असेल ना, तो सांभाळून वापरा. जास्त नाही, जास्त पॉवरमध्ये येऊन पण नसतं जमत. लक्ष्मी येते, कधी येते कधी जाते ना, माहीत पडत नाही. राग नका येऊ दे माझ्या बोलण्याचा. ते तुम्ही तसं बोललात ना, आणि तुम्ही रोज व्हिडिओ बघतात, माझी वाट बघता माझ्या व्हिडिओची तुम्ही. हिचा कधी व्हिडिओ येईन आणि कधी हिला घाण कमेंट करेन, काय हरकत नाही, ठीक आहे. पण कधी ना सामनेच्याला बोलताना ना विचार करून बोलायचं. आणि माझ्या नवऱ्याबद्दल तर शब्दही बोलू नका तुम्ही. देव माणूस आहे माझा नवरा.